विद्यार्थी मित्रांनो, मागील आपण लेक्चर मध्ये डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स त्याच्यामध्ये आपण पॉलिनॉमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशन कशाला म्हणायचे, त्यांच्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन ही जी क्रिया आहे, ह्या ज्या क्रिया आहेत त्यांना त्या कशा पद्धतीमध्ये करायच्या त्याच्याविषयी आपण काय केली माहिती पाहिजे. आज आपल्याला काय करायचं, पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं ते पाहायचं. द पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं बघा की इफ इंडेक्स ऑफ इच term of an algebraic expression in one variable is a whole number, index of each term of an algebraic expression चा प्रत्येक टर्मचा जो इंडेक्स असतो तो जर इंडेक्स होल नंबर मध्ये असेल तर आपण त्याला काय म्हणतो, पॉलिनॉमियल. बरोबर. इफ इंडेक्स ऑफ पॉलिनॉमियल पाहता, पॉलिनॉमियल त्याची डेफिनेशन आपल्याला दिली पहा या ठिकाणी. काय डेफिनेशन दिले तर इफ इंडेक्स ऑफ each term of an algebraic expression in one variable is a whole number, then the expression is called polynomial. पॉलिनॉमियल म्हणजे काय ह्याच्याविषयी नाही. एक्सप्रेशन आपण काय पाहिले, एक्सप्रेशन पण म्हणलं 2x हे सुद्धा काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन. 3x² + x हे सुद्धा काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन. x⁴ - x³ + 5 हे सुद्धा काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन. त्यानंतर 3x² - x - 1 हे सुद्धा काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. आणि त्यानंतर काय आपण ऍड केले, आता y व्हेरिएबल आपण लिहून टाकू, y³ - 1 हे सुद्धा काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन. y⁴ हे सुद्धा अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे का नाही. का नाही बघा, लक्षात घ्या. डेफिनेशन पहा, आपली डेफिनेशन काय दिली त्या डेफिनेशन मध्ये आणि या पॉलिनॉमियल मध्ये काय फरक आहे तो आपल्याला पाहायचा आहे. काय म्हणजे की इफ इंडेक्स ऑफ इच टर्म, प्रत्येक टर्मचा इंडेक्स त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जेवढ्या काही आपल्याला टर्म्स दिल्या त्या टर्म्सचा इंडेक्स. आता हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पण याच्यामध्ये एकच टर्म आहे. किती टर्म आहे, एकच. ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन याच्यामध्ये किती टर्म आहेत, 2 आहेत, 1 आणि 2. हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन याच्यामध्ये किती टर्म असेल, 1 2 3. याच्यामध्ये किती 1 2 3. याच्यामध्ये 1 2 आणि हे 1 2. बरोबर. अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, परंतु त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये असलेले जे टर्म्स आहेत त्या टर्म्सचा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स हा कसा असला पाहिजे, होल नंबर असला. काय असला पाहिजे, होल नंबर असला पाहिजे. ह्याचा इंडेक्स काही दिला नाही म्हणजे किती असतो, 1. आता होल नंबर कोणते आपल्याला माहिती, 0 1 2 3 4 डॅश ह्यांना काय म्हणतो आपण, होल नंबर असतो. म्हणजे इंडेक्स हा फ्रॅक्शन मध्ये नसला पाहिजे. इंडेक्स हा फ्रॅक्शन मध्ये नसला पाहिजे. इंडेक्स हा निगेटिव्ह नसला पाहिजे. बरोबर. इंडेक्स हा निगेटिव्ह नसला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी हा फ्रॅक्शन मध्ये नसला पाहिजे, निगेटिव्ह नसला पाहिजे. जर असं दिलं आपल्याला त्या ठिकाणी p⁻³ + 2p + 1, बरं अशा पद्धतीने दिलं तर ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन सॉरी पॉलिनॉमियल नाही होणार. कारण का, ह्याचा जो इंडेक्स आहे
हा होल नंबर आहे का? नाही होल नंबर. ह्याचा इंडेक्स आहे तो होल नंबर आहे का? नाही. म्हणजे ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये दिलेला जो इंडेक्स आहे तो इंडेक्स जर होल नंबर नसेल, आणि महत्वाचं लक्षात घ्या होल नंबर कोणाला म्हणायचे तर होल नंबर म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यांना म्हणतो आपण होल नंबर. बरोबर आहे. हे जे आपले काय झाले होल नंबर झाले. मग अशा पद्धतीमध्ये जर आपण घेतलं y⁻11 - 5y प्लस 6, बरोबर नाही, अशी जरी एक्सप्रेशन दिली आपल्याला तर त्या एक्सप्रेशनला सुद्धा आपण कोणती एक्सप्रेशन म्हणतो त्या ठिकाणी पॉलिनॉमियल. त्याला काय म्हणतो आपण पॉलिनॉमियल असं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एक्सप्रेशन दिले त्या एक्सप्रेशन मध्ये असलेला जो इंडेक्स आहे तो इंडेक्स जर होल नंबर मध्ये असेल तर त्या एक्सप्रेशनला, त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणूया पॉलिनॉमियल. काय म्हणलं आपण पॉलिनॉमियल असं. बरोबर लक्षात आलं. म्हणजे ही पॉलिनॉमियल आहे, ही सुद्धा काय पॉलिनॉमियल आहे, ही सुद्धा पॉलिनॉमियल, ही सुद्धा पॉलिनॉमियल. कारण ह्याचा इंडेक्स 1 आहे, ह्याचा 2 आणि 1 आहे, ह्याचा 4 3 आणि इथं इंडेक्स नाही. तुम्ही म्हणता इथे इंडेक्स काय आहे तर इथे इंडेक्स हा 0 आहे. लक्षात घ्या. कारण हा एक व्हेरिएबल दिलं नाही. व्हेरिएबल दिलं नाही म्हणजे कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंट असल्यानंतर त्याच्या शेवटी जो आहे तो x⁻0 असतो. का काय असतो x⁻0. म्हणजे ह्याचा इंडेक्स आपण काय करतो 0 होतो. लक्षात. आता त्यानंतर 3x² - x - 1, बरोबर आहे. ह्याचा 3 आहे, ह्याचा 2 आहे, ह्याचा 1 आहे, ह्याचा 0 आहे. इथं 3, इथं 1/2 म्हणजे ही पॉलिनॉमियल आहे पण ही पॉलिनॉमियल नाही. का नाही लक्षात आलं तुम्हाला? मी राऊंड दिलं त्या ठिकाणी सर्कल केले. याच्यामुळं या ठिकाणी पॉलिनॉमियल म्हणत नाही. का म्हणत नाही? कारण की या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जो व्हेरिएबल दिला त्या व्हेरिएबलचा इंडेक्स होल नंबर नसल्यामुळं आपण याला पॉलिनॉमियल म्हणत नाही. इथं सुद्धा लक्षात घ्या p⁻³ आहे. -3 म्हणजे होल नंबर आहे का? नाही. मग होल नंबर नाही म्हटल्यानंतर ही पॉलिनॉमियल होईल का? नाही होणार पॉलिनॉमियल. म्हणजे ही सुद्धा काय पॉलिनॉमियल नाही. महत्वाचं पॉलिनॉमियल कोणाला म्हणायचं ते लक्षात घ्या. आता त्यानंतर y⁻11 - 5y प्लस 6 ही पॉलिनॉमियल आहे का? आहे. तर याचा इंडेक्स 11 आहे, याचा इंडेक्स 1 आहे, याचा 0 आहे. म्हणजे हे सगळे इंडेक्स कसे झाले होल नंबर. फक्त याच्यामध्ये ह्या दोन पॉलिनॉमियल आहेत कारण की त्या फ्रॅक्शन मध्ये, त्यानंतर रॅशनल नंबर मध्ये म्हणून आपण वाक्यामध्ये, आणि त्यानंतर ही काय रॅशनल इरॅशनल असं नसलं पाहिजे. रॅशनल इरॅशनल नंबर नसले पाहिजे. मग आणि ही काय निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे निगेटिव्ह नंबर सुद्धा नसला पाहिजे. त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी पॉलिनॉमियल असतो. लक्षात आपल्याला अशा पद्धतीमधले उदाहरण आपल्याला पाहिजे. काही वेळेस काय केलं जाईल तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या ठिकाणी दिलेली जी काही गिवन फॉलोइंग आर्स काय algebraic expression say which are these polynomial or not. म्हणजे त्याच्यापैकी दिलेले खालचे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये कोणते पॉलिनॉमियल आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. मग ते ओळखत असताना तुम्हाला काय करावं लागेल की त्यांचे इंडेक्स पाहिजे, फक्त बाकी काही पाहिजे नाही. त्यांचे काय पाहिजे आपल्याला इंडेक्स पाहिजे. इंडेक्स जर होल नंबर नसतील तर पॉलिनॉमियल नाही, आणि इंडेक्स जर होल नंबर असतील तर पॉलिनॉमियल आहे. बरोबर. तर ते काय आहे या ठिकाणी पॉलिनॉमियल आहे. बरोबर. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला पॉलिनॉमियल विषयी माहिती दिली. त्यानंतर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स व्हेरी सिंपल लक्षात घ्या. फक्त आपण या ठिकाणी ते काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. एक पॉईंट तुम्हाला मी क्लिअर करून देणार. बरोबर. एक चांगल्या पद्धतीमध्ये क्लिअर करून आपण घेऊ, परंतु त्याच्यामधली सगळी व्यवस्थित माहिती पहा एकदम सोपी आहे. बरोबर. नवीन चॅप्टर आहे, वेगळ्या पद्धतीमधला परंतु अतिशय सोपा आहे. आता पॉलिनॉमियल तुम्हाला लक्षात आलं की कुणाला म्हणायचं पॉलिनॉमियल याविषयी आपल्याला माहिती आहे. आता डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, बरोबर, त्याची डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, बरोबर, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल को आपण ही डिग्री ऑफ पॉलिनॉमियल कोणाला म्हणायचं बघा. कोणती डिग्री, त्याच्यात डिग्री कोणती, कशाला म्हणतात डिग्री. डिग्री म्हणजे कोणती. आता आपल्या ठिकाणी जसं आपण अँगल मधली
जी डिग्री पाहतो तशी डिग्री या ठिकाणी नाही बरोबर. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे ही वेगळ्या पद्धतीने डिग्री कोणती पाहा लागते ते आता की या ठिकाणी डिग्री ऑफ पॉलिनॉमियल तरच काय ठिकाणी मराठीमध्ये असं म्हणलं की बहुपदींची कोटी. काय म्हणतात त्याला? बहुपदींची कोटी. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियलची डिग्री. काय म्हणलं आपण? हायेस्ट इंडेक्स ऑफ the greatest index of variable is given polynomial is called the degree of polynomial. Right? The greatest index, the greatest index of polynomial, greatest index of the polynomial, of the variable in the given polynomial, in the given polynomial is called the degree of polynomial, the degree of polynomial. Correct? Degree of polynomial. The greatest index, highest index of variable in the given polynomial. म्हणजे दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये असलेला जो हायेस्ट इंडेक्स आहे त्या हायेस्ट इंडेक्सला आपण त्या पॉलिनॉमियलची काय म्हणतो? डिग्री असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी पहा लक्षात द्या मी आपण पॉलिनॉमियल देणार नाही आता 5x³ - 2x + 5 ही काय पॉलिनॉमियल आहे बरोबर आहे का? पॉलिनॉमियल तर यांचा इंडेक्स हा काय होल नंबर आहे. त्या पॉलिनॉमियलचा इंडेक्स हा काय होल नंबर असल्यामुळं या ठिकाणी हिला काय म्हणतो आपण बरोबर. पॉलिनॉमियल ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा इंडेक्स हा होल नंबर दिले. सगळे इंडेक्स पाहिले, सगळे इंडेक्स हे होल नंबर मध्ये आहे म्हणून यांना काय म्हणलं आपण? पॉलिनॉमियल असं. काय म्हणलं आपण? पॉलिनॉमियल असं. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला याची काय करायची? डिग्री लिहायची. आता डिग्री कोणती? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. मग पॉलिनॉमियलची डिग्री लिहायची. आता या पॉलिनॉमियलची डिग्री मी इकडे येऊन काढतो कोणती डिग्री आहे कारण ह्याच्यामध्ये आता इंडेक्स पहा कोणत्या कोणते. याचा इंडेक्स 3, याचा 1 आहे, याचा काय म्हणलं तुम्हाला 0. कारण शेवटची जी टर्म आहे ती 5x⁻0 आहे. आपण हे लिहित नाही बघा लक्षात घ्या. का लिहित नाही? कारण याची व्हॅल्यू 1 आहे. कारण रूल्स ऑफ इंडायसिसच्या रूलनुसार माहिती ना आपल्याला की ज्या बेसचा किंवा कोणताही नंबर असेल कोणताही बेस दिलेला असेल त्याचा जर इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते? 1 असते. म्हणून 5 × 1 किती झालं? 5 झालं. म्हणून हा जो कॉन्स्टंट आपण शेवटी म्हणतो तर त्या ठिकाणी त्याचा जो व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल नाही काही तर व्हेरिएबल आहे बरोबर. व्हेरिएबल काय तर आहे पण आपण लिहित नाही. का लिहित नाही? कारण त्याची व्हॅल्यू किती? 1 आहे. त्याची व्हॅल्यू किती असते? 1 असते कारण x⁻² हा 0 होतो. इथे व्हेरिएबल जर लिहायचा झाला तर या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हा जर व्हेरिएबल पाहिजे तर 3, 2, 1 आणि इथं 0 होतो. मग 0 हा इंडेक्स जर घेतला तर त्याची व्हॅल्यू काय होते? 1 होते. कारण रूल्स ऑफ काय इंडायसिस नुसार आपल्याला माहितीची व्हॅल्यू किती? 1 होते. म्हणून तो आपण इथे लिहित नाही कारण 5:1 काय झालं? 5 झालं. म्हणून हा सगळ्याच पॉलिनॉमियल मध्ये हा लिहित नाही. आपण त्याला कॉन्स्टंट असं बरोबर. म्हणजे याची इंडेक्स किती झाले? 0. मग याचा 3 आहे, याचा 1 आहे, याचा किती? 0. याच्यामध्ये हायेस्ट कोण आहे? ग्रेटेस्ट कोण आहे? 3 आहे. म्हणून या पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली? 3. या पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली? 3. आता त्यानंतर -4x⁻⁴ - 3x² + 6. आता ह्याच्यामध्ये काय डिग्री माहिती झालं तुम्हाला. आता डिग्री किती होणार आहे? 4 होणार आहे बरोबर. याची डिग्री किती होणार आहे? 4. दुसरा इथं आता y⁻10 - 11. आता y⁻10 - 11 म्हणल्यावर याची डिग्री काय होणार आहे? तर याची डिग्री हायेस्ट कोण आहे? 10 आहे. 11 तर हा कॉन्स्टंट आहे. पण व्हेरिएबलचा इंडेक्स कोणता आहे? व्हेरिएबलचा इंडेक्स हा 10 आहे. व्हेरिएबलचा इंडेक्स 10 आहे. म्हणून याची डिग्री काय होणार? 10 बरोबर. याची डिग्री काय होणार? 10. आता त्यानंतर बघा लक्षात द्या 5x² - 3x³ + 5x⁴ + 6⁹
5x² minus 3x² plus 5x⁴ plus 6x⁴. आता ही सुद्धा काय पॉलिनॉमियल, कारण की सगळे इंडेक्स कसे आहेत होल नंबर 2 3 4 9 हे आपल्याला माहिती आहे होल नंबर आहे. म्हणजे हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलं त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये असणारे जे इंडेक्स दिलेले आपल्याला ते सगळे इंडेक्स कसे आहेत होल नंबर आहेत. ही पॉलिनॉमियल झाली बरोबर नाही. मग या पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला या ठिकाणी होल नंबर माहिती आहे. मग आता ह्याच्यातला हायेस्ट कोणता आहे, ग्रेटेस्ट कोणता आहे, सगळ्यात मोठा कोणता आहे? नाही बरे, सगळ्यात मोठा कोणता आहे? नाही. म्हणजे याची डिग्री बनली नाही. नाही. आता तुम्ही म्हणता सर येतो एकदम शेवटी गेलं, तसं काहीच नाही. कुठे असू द्या तो नंबर, फक्त आपल्याला हायेस्ट इंडेक्स पाहिजे. तो सुरुवातीला असला पाहिजे असं काही आहे का? नाही. सुरुवातीला असला पाहिजे. आता इथं सुरुवातीला होते म्हणून तुम्ही काय केलं इथं 3 असे घेतले का? नाही, कारण तो ग्रेटेस्ट आहे म्हणून घेतला. तो कुठेही असू द्या, पुढे असू द्या, मागे असू द्या, कुठेही जरी तो इंडेक्स दिला असेल, तो टर्म दिला असेल, त्या ज्या टर्मचा इंडेक्स हा ग्रेटर आहे त्याला काय म्हणतो आपण? डिग्री असं म्हणतो. त्याला काय म्हणतो या ठिकाणी? डिग्री. लक्षात आलं आपल्या ठिकाणी. म्हणजे ही 3 डिग्री झाली, ही 4 सगळ्यात ग्रेटर आहे, ही 10 झाली आणि ह्याच्यामध्ये इथं कुठे आहे? ही 9 आहे. इकडं काय झालं या ठिकाणी? डिग्री 9 झाली. म्हणजे लक्षात आलं आपल्याला पॉलिनॉमियल कोणाला म्हणाले की ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये दिलेले जे व्हेरिएबल आहेत त्या व्हेरिएबलचा इंडेक्स जर होल नंबर असेल तर तिला काय म्हणतो आपण? पॉलिनॉमियल असं म्हणतो. आता ज्या पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबलचा इंडेक्स हा ग्रेटर असतो, जो इंडेक्स ग्रेटर आहे तो काय या ठिकाणी? डिग्री म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? डिग्री. म्हणजे काय पाहिलं बघा, लक्षात घ्या. आज आपण या ठिकाणी पॉलिनॉमियल कोणाला म्हणलं, डिग्री कोणाला म्हणलं याच्याविषयी काय केलं या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये याची माहिती घेतली. आता त्यानंतर मागील लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितले की आपल्याला या ठिकाणी पॉलिनॉमियलचे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो. या ठिकाणी कोणते कोणते की मोनोमियल आहे, बायनॉमियल आहे, ट्रायनॉमियल आहे. म्हणजे या पद्धतीमध्ये पुढचे जे आहे त्याला आपण काय म्हणतो? आपण पॉलिनॉमियल असं नाव देतो. बरोबर. बायनॉमियल, ट्रायनॉमियल अशा पद्धतीमध्ये आपल्याला ट्रायनॉमियल पर्यंत नाव दिले, त्यांचे 3 टर्म्स आपल्या उत्तर दिले आणि त्याच्या पुढे काय म्हणतो? पॉलिनॉमियल. जरी मोनोमियल जरी असले तरी त्याला आपण काय म्हणतो? या ठिकाणी पॉलिनॉमियल असं म्हणतो. मग आता हे पॉलिनॉमियल कोणते बघायला लागते? हे जे पॉलिनॉमियल आहे हे पॉलिनॉमियल या ठिकाणी जे घेतले आपल्याला तर ते पॉलिनॉमियल घेत असताना कशा पद्धतीमध्ये घ्यायचे तर ते आपल्याला पाहायचे. मग आता कशाला डिवाइड करायचे आपल्याला ह्याच्यामध्ये आपण आतापर्यंत शिकलो की ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि काय मल्टिप्लिकेशन. आज आपल्याला काय पाहायचं या ठिकाणी की त्यांचं डिव्हिजन पाहिजे. कुणाचं डिव्हिजन? त्या पॉलिनॉमियलचं आपल्याला डिव्हिजन पाहिजे. लक्षात द्या, कोणाचं डिव्हिजन पाहिजे आपल्याला? पॉलिनॉमियलचं आपल्याला काय करायचंय या ठिकाणी? डिव्हिजन पाहिजे. आता ते कसं डिव्हिजन करायचंय? मग ह्याच्यामध्ये पहिली टाईप बघा, लक्षात द्या की ही जी टाईप आहे ती टाईप घेत असताना मोनोमियल डिवाइडेड बाय मोनोमियल. मोनोमियल इज टू डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल. मोनोमियलला मोनोमियलला डिवाइड करायचंय. आता मोनोमियलला मोनोमियलला डिवाइड करायचं म्हटल्यानंतर काय पहिले काही एक्झाम्पल आपण घेऊ की डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल. बघा लक्षात द्या, डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल. लक्षात घ्या हे फार सोपं आहे, परंतु आपल्याला पहिल्यापासून काळजीपूर्वक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अतिशय सोपा पार्ट ठेवायला. लक्षात घ्या, फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. आता काय करू? एक स्टेप आपण स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी काय करू ते समजून घ्यायचा चांगल्या पद्धतीमध्ये प्रयत्न करू. जसं सोप्याकडून काय करायचं आपल्याला अवघडाकडे जायचं. आधी सोपे सोपे एक्झाम्पल पहा तुम्हाला देतो मी. सोपे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व केल्यानंतर आपल्याला मग नंतर बायनॉमियल डिवायडेड बाय मोनोमियल बरोबर नाही, मग पॉलिनॉमियल डिवायडेड बाय बायनॉमियल असं आपल्याला एक स्टेप काय करायचं या ठिकाणी पुढं वाढवायच्या आहे. आणि हे काय घेत असताना बघा लक्षात द्या, आधी पहिल्यांदा आपण काय करू? छोटीशी स्टेप आपली छोटंसं गणित आहे. थोडक्यामध्ये मोनोमियल डिवायडेड बाय मोनोमियल. बरोबर. मोनोमियल डिवायडेड बाय मोनोमियल. मोनोमियलला मोनोमियलने डिवाइड करायचे. आता 1 नंबर बघा लक्षात द्या 2x³ डिवायडेड बाय x म्हणा. आता 2x³ डिवायडेड बाय x. आता 2x³ डिवायडेड बाय x म्हणल्यानंतर 2x³ ला x ने डिवाइड करायचे. या ठिकाणी करत असताना आपण आपल्याला माहिती डिवायडेशन कसं करतो? नंबरचं डिवायडेशन करायचं म्हणल्यानंतर ज्याला डिवाइड करायचं तर आपण काय करतो? आतमध्ये लिहून काढतो. बरोबर. ज्याला डिवाइड करायचं त्याला काय करतो? आपण आतमध्ये लिहून काढतो. आता इथं घेत असताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं ते पहा.
आता हे थोडक्यामध्ये इथं जसं आपण 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे कसं करतो बे पंचे 10 हे आपण काय करतो या ठिकाणी काटाकाटी करतो. तर त्या पद्धतीमध्येच इथं सुद्धा आपण काय करू या ठिकाणी काटाकाटी करू. त्याचा क्वेश्चन किती आला आपला 5 आला. तसा यांचा सुद्धा आपल्याला क्वेश्चन जेव्हा घ्यायचा असेल त्यावेळेस तो क्वेश्चन घेत असताना 2x³ ला x ने डिवाइड करायचे. 2x³ ला x ने डिवाइड केल्यानंतर काय होईल बघा लक्षात की याचा जो कोएफिशियंट आहे 1 2 आहे, याचा किती आहे 1 आहे. म्हणजे 1 ला 2 ने डिवाइड करायचं, 1 ला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे बेस होऊन जातं. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी 2 ला 2 राहिलं, 1 ने डिवाइड केल्यानंतर काय झालं 2च राहिलं. आता इथं जर पाहिजे झालं आपल्याला तर हे घेत असताना आपल्याला व्हेरिएबलचं डिवायडेशन करत असताना काय करायचं बघा लक्षात घ्या. यांचं डिवायडेशनचा रूल आपण पाहिलाय. त्या डिवायडेशनच्या रूल मध्ये आपण काय पाहिलं की इंडेक्सचं सबट्रॅक्शन पाहिलं बघा. बरे इंडेक्स जर आपल्या या ठिकाणी डिवायडेशन जर करायचं असेल या ठिकाणी तर हे जे करत असताना या ठिकाणी तो जो करत असताना काय करतो आपण त्या इंडेक्सचं सबट्रॅक्शन करतो. म्हणजे या ठिकाणी याचा इंडेक्स 3 याचा इंडेक्स 1 आहे. 3 - 1 किती झाले 2 म्हणजे x रेज टू काय झालं 2 झालं. बरोबर. म्हणजे याचा जो भागाकार आहे तो भागाकार या पद्धतीमध्ये आपल्याला काय झाला त्याचा क्वेश्चन जो आहे 2x रेज टू 2 झाला. 2x रेज टू 2 हा जो क्वेश्चन आहे तो आपण काय करतो इथे लिहून काढतो. जसं आपण 10 डिवायडेड बाय 2 करत असताना बे पंचे 10 बरोबर बे पंचे 10 आलेला क्वेश्चन काय करा वरती लिहा. आता यांचा मल्टिप्लिकेशन 5 दुनी 10 पर्यंत लिहिला आपण. बरोबर आहे. 10 - 10 किती झालं इथं 0 झालं. 10 - 10 किती झालं इथं 0 झालं. आलं लक्षात. तसं इथं सुद्धा आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता यांचं मल्टिप्लिकेशन परत तेच येणार 2 × x³ आणि हे काय करतो आपण यांचं सबट्रॅक्शन करतो. तसं इथं सुद्धा काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आणि यांचं सबट्रॅक्शन किती करायचं 0. या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला त्यांचं डिवायडेशन करायचं. 2x³ म्हणजे याच्यामध्ये काय बघा या ठिकाणी हे झालं आपला डिव्हिडंड. बरोबर. हे झालं आपला डिवायझर आणि हे झाला क्वोशंट. त्याला काय म्हणतो आपण क्वोशंट असतो. आणि हा झाला आपला रिमाइंडर. त्याला काय म्हणतो आपण रिमाइंडर. आलं लक्षात. या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे याचं डिवायडेशन करायचं आहे. बरोबर. हे मोनोमियल अजून एखादं उदाहरण आपण या ठिकाणी काय करू एक्झाम्पल या ठिकाणी घेऊन टाकू. काय पाहा लक्षात घ्या. आता इथे घेऊन टाकतो वाटलं सेकंड नंबर काय घ्यायचं बघा 15p³ डिवायडेड बाय 5p² काय होईल पहा. दोन्हीचं कंपॅरिझन करा. लक्षात घ्या या ठिकाणी सोपं आहे व्यवस्थित लक्ष द्या. काय करणार होता कशाला भाग द्यायचा आपल्याला 15p³ ला. मग 15p³ हा काय झाला या ठिकाणी डिव्हिडंड झाला. ज्याला भाग द्यायचा त्याला म्हणतो आपण डिव्हिडंड. ज्याने भाग द्यायचा त्याला म्हणतो आपण डिवायडर. म्हणजे डिव्हिडंड काय करायचं या ठिकाणी मध्ये द्यायचा. डिवायडर काय द्यायचं या ठिकाणी लिहून काढायचं 5p² म्हणजे 5p² ने काय केलं आपण त्याला डिवाइड केलं. बरोबर. आता हे डिवाइड करत असताना मी काय करू इथं बाजूला तसं डिवायडेशन मध्ये त्याला काय करू या पद्धतीमध्ये आपण फ्रॅक्शन मध्ये लिहून काढू. म्हणजे आपल्याला जशी काटाकाटी लक्षात येते त्या पद्धतीमध्ये इथं सुद्धा काय करू आपण काटाकाटी करूनच काय करू त्याचा क्वेश्चन घेऊ आपण. बरोबर. म्हणजे या ठिकाणी ह्याला डिवाइड करायचं कशाने ह्याने डिवाइड करायचं. मग आपण काय करायचं ज्याला डिवाइड करायचं डिव्हिडंड वरती दिला आणि डिवायडर काय केला खाली दिला. आता हे करत असताना आधी पहिल्यांदा आपल्याला कशाचा भागाकार करायचा क्वोशंटचा भागाकार करायचा. मग आता काय क्वोशंट इथं 15 आहे इथं 5 आहे. मग ह्याचा भागाकार किती येणार आहे आपल्याला माहिती 5 × 5 5 × 3 15. बरे 5 × 3 किती झाले 15. म्हणजेच ह्या ठिकाणी बघा लक्ष द्या हे 3 क्वोशंट आला. बरे ह्याचा डिवायडर किती आला सॉरी क्वोशंट किती आला इथे 3 आला. आणि इकडे काय आलं बघा लक्ष द्या. आता ह्याचं डिवायडेशन करायचं. बरं इंडायसिस मध्ये जर ह्याचं डिवायडेशन जर करायचं असेल तर आपल्याला सांगितलंय काय करायचं की त्यांचं इंडेक्सचं सबट्रॅक्शन करायचं. ह्याचा इंडेक्स 3 याचा इंडेक्स 2 आहे. म्हणजेच काय होणार 3 - 2 म्हणजे 1 किंवा वाटल्यास काय म्हणायचं या ठिकाणी p³ म्हणजे p किती वेळेस आहे p 3 वेळेस. हे किती वेळेस आहे 2 वेळेस. त्याचे 2 लिहून कटून गेले खाल्ला एकच p म्हणजे हा एक p इथं लिहून काढा. कळालं. आता आपण कशा पद्धतीमध्ये लक्षात ठेवणार आहे
आपल्याला कसं लक्षात घ्यायचंय ते आपण पाहू. बरं, म्हणजे काय करू, वेगवेगळ्या पद्धतीत सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये काय करून लक्ष देऊ, या ठिकाणी काय करायचं पाहिजे. काय झालं आता क्वेश्चन 3p झाला. बरोबर, आता आलेला जो क्वेश्चन आहे जसा इथं आला बरोबर, a to x स्क्वेअर तो आपण काय केली तरी वरती लिहिला, तसंच इथं हा तो काय लिहायचा वरती. आता यांचं मल्टिप्लिकेशन, ते मल्टिप्लिकेशन कुठलं आहे आपण इथं खाली लिहायचं. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल, 5p स्क्वेअर इंटू 3p. 5p स्क्वेअर इंटू 3p म्हणजे क्वोशंटचं मल्टिप्लिकेशन 5 3 15. पण मल्टिप्लिकेशन मध्ये इंडायसेसचं काय होतं, ऍडिशन होतं. तसं डिवायडेशन मध्ये इंडायसेसचं काय होतं, सबट्रॅक्शन होतं. इंडेक्सचं काय होतं, सबट्रॅक्शन होतं. तसं मल्टिप्लिकेशन मध्ये या ठिकाणी काय होतं, इंडेक्सचं ऍडिशन होतं. बरं, म्हणून इथं 2 + 3 आलेलं जो मल्टिप्लिकेशन ते मल्टिप्लिकेशन आणि तेच मल्टिप्लिकेशन येत असतं. मल्टिप्लिकेशन बदलत नाही, मल्टिप्लिकेशन तेच येतं. आणि त्याचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. म्हणजेच काय करायचं, साईन चेंज करायचं. आणि साईन चेंज केलं की 15p³ मधून 15p³ मायनस झाले, इथं आहे 0. म्हणजे क्वोशंट किती आला आपल्या या ठिकाणी 3p आणि रिमाइंडर किती आहे 0. आलं लक्षात. या पद्धतीमध्ये डिवायडेड बाय मोनोमियल बाय मोनोमियल. पुरे डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल. आता त्यानंतर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये काय पाहायचं, या ठिकाणी आपल्याला बायनोमियलला मोनोमियलला कसं डिवाइड करायचं त्याच्याविषयी काय करायचं या ठिकाणी माहिती घ्यायची. मग नंतर आपल्याला काही त्याच्यावरची जी काही प्रॉब्लेम सेट आहे तो प्रॉब्लेम सेट काय किंवा प्रॅक्टिस सेट आपल्याला काय करायचा पुढील लेक्चरमध्ये काय करायचं आपण सॉल्व्ह करणार आहोत.